बाजारात मिळणारे महागडे प्राइम्स तुम्ही अगर घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकला असता तर किती बरं झालं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी तांदूळ पिठापासून बनवलेले घरच्या घरी असे सोप्या पद्धतीचे प्राइम्स बनवून दाखवणार आहे, जे तुम्ही एकदा बनवून डब्यामध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता, तर वर्षभर हे खराब होणार नाहीत. तर नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर मग उशीर कसा आता, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. घरच्या घरी हे रुचकर असे फ्राईम्स बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी याचे पीठ मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 4 कप तांदळाचे पीठ घ्यायचं आहे. तर हे फ्राईम्स बनवण्यासाठी आपल्याला इथे तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे. तर मी इथे बाउलमध्ये 4 कप तांदळाचे पीठ घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे मिठाच्या जागी पापड खारचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. तर घरी अगर बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इथे खाण्याचा जो सोडा असतो त्याचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला या पिठामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला घटसर असे मळून घ्यायचं आहे. तर मी इथे हे पीठ मळण्यासाठी थंड पाण्याचा वापर केलेला आहे. तर आता मी इथे तांदळाचे जे पीठ आहे ते व्यवस्थित घटसर असे मळून घेतलेले आहे. तर मी इथे हे जे प्राइम्स आहेत ते वेगवेगळ्या कलरमध्ये बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला याचे 3 भाग करायचे आहेत. तर मी हे 3 कलरमध्ये बनवणार आहे. तर तुम्ही जास्त पण कलरमध्ये हे प्राइम्स बनवू शकता. तर मी ते या पिठाचे 3 भाग करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला तिन्ही भागामध्ये वेगवेगळा कलर घालायचा आहे. मग सर्वात आधी आपल्याला एका गोळ्यामध्ये पाव चमचा हिरवा फूड कलर घालायचा आहे. तर मी ते पाव चमचा फूड कलरमध्ये पाणी मिक्स केलेलं आहे. तर आता आपल्याला हे जे पीठ आहे आणि हा जो कलर आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. तर मी ते पीठ आणि कलर जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. मग अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या गोळ्यामध्ये पाव चमचा पिवळा फूड कलर घालायचा आहे. तर या कलरमध्ये सुद्धा मी पाणी मिक्स केलेलं आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसरे कोणतेही ते कलर घेऊ शकता. तर आता आपल्याला अशाच पद्धतीने हा पिवळा कलर आणि पीठ व्यवस्थित मिक्स करायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या गोळ्यामध्ये आपल्याला पाव चमचा लाल फूड कलर घालायचा आहे. तर यामध्ये सुद्धा मी पाणी मिक्स केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी आता 3 कलरमध्ये हे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही हे 3 पेक्षा जास्त पण कलरमध्ये बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला या गोळ्यांचे परत छोटे गोळे बनवायचे आहेत. तर या साईजमध्ये आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे जे गोळे आहेत ते पातळ असे लाटून घ्यायचे आहेत. तर हे गोळे लाटते वेळी आपल्याला याला तेल या पीठ लावण्याची कोणतीही गरज नाही. तर हे चिकटणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला पातळ असे हे गोळे लाटायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला हा जो गोळा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला हे जे गोळे आहेत ते लांब आकारमध्ये कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी ते हे प्राइम्स बनवण्यासाठी एक पेनचा वापर करणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या साईजचा एक पेन घ्यायचा आहे.
त्यानंतर हा गोळा आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे फ्राईम्स बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पेन ठेवून व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. आणि बरोबर जेवढे आपल्याला फ्राईमसाठी हे पीठ लागेल तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता व्यवस्थित या पेनमधून हे जे पीठ आहे ते बाहेर काढायचे आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल आकारमध्ये हे जे पीठ आहे ते तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला परत हे मधून कट करायचं आहे आणि या साईजमध्ये आपल्याला हे प्राइम्स बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही यापेक्षा मोठे पण बनवू शकता, नाही तर यापेक्षा छोटे पण बनवू शकता. तर अशा पद्धतीने सगळ्या कलरमध्ये आपल्याला हे जे प्राइम्स आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. तर मी ते सगळ्या कलरमध्ये हे प्राइम्स बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे स्टीम करायचे आहेत. तर त्यासाठी मी ते इडली बनवण्याचा साचा घेतलेला आहे. तर या साच्यामध्ये आपल्याला हे प्राइम्स ठेवायचे आहेत. आणि आता हे प्राइम्स आपल्याला 5 मिनिटापर्यंत इडलीच्या भांड्यामध्ये स्टीम करून घ्यायचे आहेत. तर मी ते प्राइम्स स्टीम करण्यासाठी इडलीच्या भांड्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये पण ठेवून हे स्टीम करून घेऊ शकता. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि हे जे प्राइम्स आहेत ते व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे जे प्राइम्स आहेत ते कडक उन्हामध्ये 1 दिवसापर्यंत वाळून घ्यायचे आहेत. तर आता मी इथे हे जे प्राइम्स आहेत ते कडक उन्हामध्ये 1 दिवसापर्यंत वाळून घेतलेले आहेत आणि हे कडक वाळलेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने बाजारातून विकत प्राइम्स न आणता घरच्या घरी तांदूळ पिठाचे हे रुचकर असे प्राइम्स बनवून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हा सर्वांना एकच विनंती करायची आहे. तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.